गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ पादुका आपल्या घरी आल्या मुंबई. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मुंबईच्या एका छोट्याशा चाळीत देशमुख कुटुंब राहत होतं. घर लहान पण मन मोठं. रोजच्या धावपळीत, कष्टात आणि समस्यांमध्येही त्या घरात एक गोष्ट कधीच बदलली नाही, श्री स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास. घरातील आजी रोज सकाळी म्हणायची, स्वामींच्या पादुका जिथे असतात तिथे स्वामी स्वतः वास करतात. एक दिवस अचानक त्यांच्या नातेवाईकांकडून निरोप आला, अक्कलकोटहून स्वामींच्या पादुका मुंबईत येणार आहेत आणि त्या काही काळ तुमच्या घरी ठेवायच्या आहेत. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. आनंद, कृतज्ञता आणि थोडीशी भीती. आपण त्या कृपेच्या लायकीचे आहोत का? पादुका ज्या दिवशी घरी आल्या त्या दिवशी घराचं वातावरणच बदललं. असं वाटलं स्वामी स्वतः त्या छोट्याशा घरात पावले ठेवून आले आहेत. त्या दिवसामध्ये घरात विलक्षण शांतता होती. जे प्रश्न सुटत नव्हते ते आपोआप मार्गाला लागले. आजारी आजीचं आरोग्य सुधारू लागलं. घरातले वाद थांबले आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेजारी पाजारी, ओळखीचे अनोळखी लोक पादुकांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणी अश्रूंनी, कोणी प्रार्थनेनं, कोणी फक्त शांतपणे बसून. जणू ते घर छोटंसं अक्कलकोटच झालं होतं. पादुका परत जायची वेळ आली तेव्हा घर थोडं रिकामं वाटलं. पण आजी हसत म्हणाली, पादुका गेल्या असतील पण स्वामी इथंच आहेत.